कल्याण नेरळ कर्जत रस्त्याच्या एका बाजूला स्मशानभूमी तर दुसऱ्या बाजूला नेरळ ग्रामपंचायत कार्यालय आहे। ग्रामपंचायत कार्यालयापासून जेमतेम 100 मीटर अंतरावर असलेल्या स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या नाल्यात सडलेल्या कोंबड्या टाकण्यात येत आहेत। स्मशानभूमी रस्त्याने ये-जा करणाऱ्या रहिवासी यांना तेथून जाताना दुर्गंधी यांचा त्रास सहन करावा लागतोय। त्या स्मशानभूमी येत अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या रहिवासी आणि पाहुण्यांना देखील असाच त्रास सहन करावा लागतोय। सध्या रायगड जिल्ह्यात बर्ड फ्लू रोगाची लागण बॉयलर कोंबड्या यांना झाली आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अशा बॉयलर कोंबड्या यांना बर्ड फ्लू झाला असेल तर त्यांना जमिनीत खड्डा खोदून गाडून टाकाव्यात असे निर्देश दिले आहेत। मात्र तरी देखील नेरळ ग्रामपंचायतकडून स्मशानभूमी परिसरात दिवसाढवळ्या टाकण्यात येत असलेल्या सडलेल्या आणि मेलेल्या कोंबड्या टाकण्यात येत असताना कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही। नेरळ ग्रामपंचायतीचे त्या ठिकाणी कचरा टाकू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत। मात्र ते सर्व कॅमेरे हे केवळ दिखाऊपणाचं लक्षण आहे। त्या कॅमेऱ्यांची स्थिती मृत अवस्थेतली असून त्यांच्याकडे अनेक वर्ष कोणी पाहिलं देखील नाहीये अशी झाली आहे। दुसरीकडे त्या रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येकाला बॉयलर चिकनच्या दुर्गंधीचा त्रास दररोज होतोय, तरी देखील ग्रामपंचायतमधील प्रशासकीय राजवटमधील अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।